श्रवण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरिपाठ निरूपण. आजचा हरिपाठ क्रमांक आहे 15. आजचा अभंग आहे एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरोळा जाणे. समबुद्धी घेता समान स्त्री हरी समदमवरी हरी झाला. सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो. अखिल गुणधना करुणा वत्सल करुणालय भक्त वत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात. निरूपणाला प्रारंभ करूया. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरोळा जाणे. या अभंगामध्ये माऊली म्हणतात की एक नाम हरी द्वैत नाम दुरी. मग आता याचा अर्थ काय? एक नाम हरी, त्या हरीचं एक नाम जरी अंतरी धरलं तर द्वैत नाम दुरी. द्वैत म्हणजे काय? जे संसार प्रपंच जे काय आहे मायेला धरून आहे संसार पसारा जो आहे तो काय होतो? दूर निघून जातो. द्वैत आणि अद्वैत है ना. अद्वैत म्हणजे काय? आता आपण म्हणतो ना एक आणि अनेक. अनेक काय म्हणजे? एक नसलेलं अनेक. लक्षात येते? एक म्हणजे एक आणि अनेक म्हणजे काय? की अनेक म्हणजे एक नसलेले बहुसंख्य त्याला म्हणायचं अनेक. तसं अद्वैत. अद्वैत याचा अर्थ काय? की द्वैत म्हणजे दोन, दोन नसलेलं म्हणजे एक. अद्वैत म्हणजे दोन नसलेलं ते अद्वैत एक. एक जे आहे ते परब्रह्म आहे. म्हणून ते शाश्वत असं परब्रह्म आहे. त्याचंच निरूपण करणे, त्याचंच स्तवन करणे, त्याचंच गुणगान गाणे, त्याचंच कौतुक करणं म्हणजे अद्वैत. ह्याला अद्वैत निरूपण म्हणायचं. मग आता एकेकांना वाटतं की अद्वैत म्हणजे काय बरं नेमकं है ना. म्हणजे नेमकं अद्वैत म्हणजे काय? की परब्रह्म पांडुरंग कसं आहे? निर्गुण निराकार आहे ना. मग तो निर्गुण आहे, तो गुणात नाही आहे, तो तत्वात नाही आहे, तो विषयात नाही आहे, तो मायेत नाही आहे, तो सगळ्याच्या पलीकडे असं जे परब्रह्म स्वरूप आहे ना ते अद्वैत आहे. आणि त्याचंच निरूपण करणं, संसारातलं न सांगणं म्हणजे अद्वैत निरूपण आहे. म्हणजे त्याला सोडून काही सांगत बसायचं नाही, पापड पसारा लावत बसायचं नाही, म्हणजेच काय? अद्वैत आहे. ह्याला म्हणायचं अद्वैत. म्हणून अद्वैत कुसरी विरोळा जाणे म्हणजे अद्वैत है ना. म्हणजे अद्वैताशी एकरूप झाल्यानंतर आपण त्याच्याशीच एकरूप होतो. कधी? एक नामधुरी है ना. एक नाम त्याचं जर अंतरी घेतलं आणि मग एक नाम कुठलं आहे? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे जो आपल्याला मंत्र दिलाय ना तो आपल्याला अंतरी घेता आलं पाहिजे. म्हणजे अंतरी म्हणजे कुठं? इथं परेमध्ये है ना. परा पश्यंती मध्यमा वैखरी. मग डायरेक्ट आपण परेत जाऊ शकत नाही, डायरेक्ट आपण परेतून म्हणू शकत नाही. कारण का? आपल्याला येतच नाही आहे. परा ही वाणी आपल्याला माहितीच नाही आहे. म्हणून आधी काय सांगितलं? कप दाखवला, मग क कळलं ना. हे सारखं सारखं ऐकायचं. एक एक सारखं सारखं भाग आले ना ते कशासाठी येतात माहितीये का? आपलं त्यातून रिपीट होतं आणि आपल्याला ते पक्क श्रवण लक्षात राहतं आणि त्यातून आपल्याला प्रवचन कीर्तन करता येतं. म्हणून एक एक भाग सारखं येतात ना ते रिपीट होऊ देत. मग आता जसं कळतं ना तसं वैखरीतून त्याचं नाम घे. कुठून? वैखरीतून. मग ज्या वेळेला हळूहळू कळायला लागलं ते परब्रह्म कसं आहे कळायला लागलं, मग कंठातून नाम घे. कंठी नाम विठोबाचे. मग कंठेतून झाल्यानंतर कुठं? पश्यंतीतून घे. मग परेतून घे. मग परेतून घेतल्यानंतर बघा इथूनच कसं आहे माहितीये का? ज्या वेळेला बाळाला इथूनच जेवण मिळत होतं, परेतून नाभीतून जेवण मिळत होतं आणि टाळूद्वारे श्वास करत होता. ज्या वेळेला तुम्ही आम्ही आईच्या उदरात होतो ना, मातेच्या उदरात होतो, त्यावेळेला आपण भगवंताला निवेदन ठेवलं है ना. काय म्हटलं? देवा है ना, या बटाटा जसं कुकरमध्ये शिजत असतो ना तसं तुम्ही आम्ही शिजत होतो तिथे.
एवढं असं आपल्याला उकडत होतं, एवढं आपल्याला गरम होत होतं, त्यातच मल मूत्र सगळं सगळं त्यातच व्हायचं. आणि त्या आई जे काय खाईल ना त्या नाळेद्वारे आपण नाळेद्वारे आपण जेवण करत होतो आणि टाळूद्वारे आपण श्वास घेत होतो. टाळू अशी अशी बारीक 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 अशी उडते बघा, बारीक 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 बाळ जन्माला आल्यानंतर. म्हणजे टाळूद्वारे ज्या वेळेला आपण श्वास घेत असतो ना त्यावेळेला आपण भगवंताशी कनेक्ट असतो. आणि त्यावेळेला कनेक्ट असतो ना भगवंताशी, त्यावेळेला आपण हात जोडलो. आणि जे बघा ज्या वेळेला असं आईच्या उदरात असतो ना त्यावेळेला हात जोडलेलं बाळ असतं बघा, आणि ते उलट असतं. काय म्हणतो भगवंता गर्भी म्हणे सोहम सोहम, गर्भात म्हणे सोहम सोहम, मला इथून सोडवा देवा. मी माझ्या आईत अडकणार नाही, भावात अडकणार नाही, गुणात अडकणार नाही, तत्वात अडकणार नाही, मायेत अडकणार नाही, संसारात अडकणार नाही, मी कशात अडकणार नाही. असं आपण काय केलं, वचन दिलं त्याला, है ना. मग वचन दिल्यानंतर भगवंताने निवेदन आपलं मान्य केलं आणि आपला जन्म झाला. बाहेर पडताची म्हणे कोहम कोहम, म्हणजे मी कोण म्हटलोच नाही ना. मग ज्या वेळेला आपण परब्रह्माशी एकरूप होतो त्यावेळेला इथून आपण नामस्मरण करतो, म्हणजे इथून आपण श्वासोच्छ्वास घेत होतो. श्वासोच्छ्वास म्हणजे काय, तो एक नामस्मरण आहे. जपा अजपा नेमून गेली ते जपा 21,600 वेळा, है ना. 21,000 24 तासामध्ये आपण 21,700 वेळा जपा अजपा करतो, म्हणजे श्वासोच्छ्वास आपण घेतो. आणि त्यातील बघा एका तासाला 900 श्वासोच्छ्वास आपण घेतो, एका मिनिटाला 15 श्वासोच्छ्वास आपण घेत असतो. 15 वेळा. 16 असेल तर एक्स्ट्रा झाले म्हणायचं आपण, 17 झालं तर एक्स्ट्रा. आपण बघायचं, घड्याळकडे बघायचं आणि 15 बरोबर आहेत का बघायचं, मग आपलं ओके आहे म्हणायचं. आपलं शरीर आपलं ओके आहे. 15 जर असेल तर एका मिनिटाला. म्हणजे समर्थ रामदास स्वामीने एका अध्यायामध्ये एका समासात पहिलीच ओळी मांडलेला आहे, नेमून गेली ते अजपा 21,600 वेळा. म्हणजे 21,700 वेळा जपा जपा करतो ना, मग इथून आपण त्यावेळेला श्वासोच्छ्वास घेत होतो, त्यावेळेला आपण भगवंताशी कनेक्ट होतो. एक नाम हरी, त्या हरीचं आपण उच्चारण करत होतो, त्या हरीत आपण एकरूप होतो. आणि ज्यावेळेला ज्यावेळेला आपण बाहेर आलो त्यावेळेला आपण मायेत अडकलो, गुणात अडकलो, तत्वात अडकलो आणि संसारात अडकल्यानंतर आपण काय झालं, नाकानं आपण श्वासोच्छ्वास घ्यायला. ज्यावेळेला आपल्याला डॉक्टर असं वर पाय करतात ना, बाळाला वर पाय करतात, नाका तोंडातनं सगळी घाण निघून जाते, त्यावेळेला ट्या 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 करतो. म्हणजे काय, सगळी घाण निघून जाते, नवद्वारातून सगळी घाण निघून जाते. आणि हळूहळू हळूहळू 15-20 मिनिटांना ते हे बंद व्हायला लागतं. जोपर्यंत बाळ श्वासोच्छ्वास करत नाही, भगवंताने एवढी आपल्याला फॅसिलिटी दिलेली आहे, जोपर्यंत बाळ बाहेर येऊन नाकानं श्वासोच्छ्वास करत नाही तोपर्यंत हे चालूच असतं. केवढं भारी आहे बघा. आणि म्हणजे ज्या वेळेला बाळ बाहेर येतं त्यावेळेला मातेला स्तनपान होतं. म्हणजे किती काय जबरदस्त सेवा सोय करून ठेवल्या बघा भगवंताने. म्हणजे इथून आपण श्वासोच्छ्वास करत होतो त्यावेळेला आपण भगवंताशी एकरूप होतो. तेच आता माऊली इथं सांगतात की परेतून नामस्मरण करता 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 आपल्याला कुठे यायचं आहे, इथे यायचं आहे. ज्यावेळी माऊलीने 6व्या अध्यायात मांडले बघा. 6व्या अध्यायात काय मांडलेलं आहे, मस्तपैकी असं बसायचं, दोन्ही हात असं धरून बसायचं आणि मांडी घालून बसायचं. परत एक डावी टाच आपल्याला बरोबर मध्ये लावून आपल्याला बसता आलं पाहिजे. तिथं खळखळणारं पाणी असावं, मोर असावेत, पग वगैरे 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 झाडं असावेत, सगळं सगळं त्यात 6व्या अध्यायात दिलेलं आहे. कुंडलिनी योग मांडलेला आहे तिथं. आणि बरोबर पहिली 2 नंबरच्या तिथील अवस्था आपण जागृत करायची. आणि त्यानंतर मग तिथं मुळाधार चक्र आहे. सप्तचक्र आहेत ना आपल्या देहामध्ये, सप्तचक्रातलं मुळाधार चक्र जागृत केल्यानंतर मग स्वाधिष्ठान चक्र जागृत करायचं बेंबीच्या खाली. मग इथं आहे ते मणिपूर चक्र जागृत करायचं. मग इथं येतं ते अनाहत चक्र जागृत करायचं. मग इथं आहे ते विशुद्धी चक्र जागृत करायचं. मग इथं आल्यानंतर बघा आज्ञा चक्र जागृत होतं आपोआप. आज्ञा चक्र जागृत झाल्यानंतर बघा जे काय आपल्याला नामस्मरण दिलेलं आहे, एक नाम हरी. मग एक नाम हरी त्याच्याशी एकरूप झालो आपण. मग राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी, जो एक मंत्र दिलाय तो आपल्याला मंत्राचं काय एवढं विशेष नाही, स्मरणाचं महत्व आहे. नामस्मरण जो आपल्याला मंत्र दिलाय तो आपल्याला जपता 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 बघा आपण इथं एकरूप झालो ना, हे चक्र जागृत होतं. आणि हे चक्र ज्या वेळेला जागृत झाल्यानंतर असं लहरी व्हायला लागतात अंगातून. आणि ज्या वेळेला मग हे चक्र बंद होऊन इथं आपण जागृत करतो. म्हणजे हे चक्र म्हणजे काय, ब्रह्मचक्र आहे. आणि ब्रह्मचक्र ज्यावेळेला जागृत होतं ना त्यावेळेला परत आपण मातेच्या उदरात जसं होतो तसं आपण भगवंताशी कनेक्ट झालो. म्हणून हा भाग परत घ्यावा लागला की मातेच्या उदरात आपण कसं श्वासोच्छ्वास घेत होतो ते आणि कसं आपण भगवंताशी एकरूप होतो ते सांगण्यासाठी. आत्ताही आपण तसं होऊ शकतो.
जसं मोबाईल फोन टेबलवर ठेवल्यानंतर व्हायब्रेट होतो का नाही, व्हायब्रेट आवाज येतो तो गुर्र गुर्र, तसं आपल्याला इथून असं व्हायब्रेट झालं पाहिजे. म्हणजे असं नकशिकांत असे असे केस आहेत ना, असं रोम रोम असे असे हे झाले पाहिजे, अंगावर काटा येतो ना तसं आपले रोम रोम झाले ना, मग आपल्याला हळूहळू हळू एक एक चक्र कधी जागृत होत नाहीत, तेव्हा लई मोठी साधना करावी लागते. हे मी सहज एका मिनिटात सांगून टाकलं, पण माऊलीने पुढं सांगितले काय माहितीये काय, ते चक्र जागृत होत असताना आपल्याला भीती वाटायला लागते, आणि कुंडलीने एकदा काय जागृत झाली तर आपल्या सगळं मांस खाऊन टाकते, ती नुसतं हाडच शिल्लक राहतात, बाकी काही शिल्लक राहत नाही. म्हणजे मग त्यावेळेला मांस नसतं, हाडच फक्त कातडी एकदम अशी बारीक होते, कुष्ट होत होतं. म्हणजे ऋषीमुनी करायचे बघा त्यावेळेला. हिरण्यकश्यपू पण तसं केला होता. एवढं नामस्मरण केलं होतं हिरण्यकश्यपू, एवढं नामस्मरण केलं तर फक्त त्याच्या अंगात हाडं आणि कातडं तेवढंच राहिलं होतं शिल्लक, सगळं आणि आग ओकत होता तो. ज्यावेळेला आपण नामस्मरण करतो ना, आता बघा थंडी चालू होईल, आता थंडी चालू आहे, पावसाळा अजून थंडी चालू होईल, ज्यावेळेला आपल्याला थंड वाजायला लागते ना, त्यावेळेला आपण नामस्मरण करू ना, नामस्मरण करता करता आतून असं उष्णता यायला लागते, निर्माण व्हायला लागते, आतून गरम गरम व्हायला लागतं. आणि गरम होता होता ना, इतकं गरम होतं ना, तसं त्याच्या मुखातून आग ओकत होती, आग पडत होती, आणि ते कितीतरी एकर म्हणजे कितीतरी वन जळून भस्मसात झालं होतं. त्यावेळेला ब्रह्मदेव आला होता आणि त्यावेळेला मागितलं होतं त्यानं सगळं काय. आता तिकडं जायचं ना आपल्याला, काय मागितलं ते, म्हणजे वर नको खाली नको वगैरे वगैरे असं, ते मरण मागितलं होतं, ते मरण नको असं मागितलं होतं. मग सांगायचा भाग उद्देश काय आहे की ज्यावेळेला आपण इथून आपण चक्र जागृत करतो ना, त्यावेळेला एक एक चक्र जागृत केल्यानंतर आपली अवस्था अशी होते की आपलं फक्त तिथं काही शिल्लक राहत नाही. ही दात आहेत ना, 32 दात सुद्धा निकळून पडतात, आणि त्या ठिकाणी असे मोती लावल्यासारखे दात येतात तिथं, मोत्यासारखे दात. म्हणजे कुंडलिनी अवस्था जागृत व्हायला म्हणजे इतकं सामर्थ्य लागतं, पण ती अवस्था जागृत आपण करू शकत नाही. पण माऊली तिथं म्हटलेलं आहे, तिथं जागृत होताना भीती वाटते आपल्याला, पण घाबरायचं नाही वगैरे वगैरे. त्यासाठी मोठं म्हणजे आपल्याला एक गोळी जर घ्यायचं तर डॉक्टरला विचारायला लागतं ना, तसं ही कुंडलिनी अवस्था जर जागृत करायचं असेल तर त्याला अभ्यास लागतो योग मुनींचा, त्यांचा आपल्याला सल्ला पण घ्यावा लागतं, ते विशिष्ट प्रकारे करावं लागतं. सांगायचं एवढंच आहे की तात्पर्य एक नाम हरी, म्हणजे इथून आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे. ज्यावेळेला आपण परत त्याच्याशी एकरूप होताना ब्रह्मचक्रातून आपण नामस्मरण करायला लागलो तर आपण त्याच्याशी एकरूप होतो, आणि द्वैत नामदुरी, द्वैत तिकडं सगळं निष्ठून जातं, बाजूला पडतं. मग त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर अद्वैत कुशरी विरळ जाणे, म्हणजे ते परब्रह्म प्राप्तच होतं आपल्याला. अद्वैत कुशरी सहज आपल्याला परब्रह्म परमात्मा प्राप्ती होते. विरळ जाणे म्हणजे काय, म्हणजे आता विरळ नाही, एकदम प्राप्ती झाली त्याची. मी देवाचा आणि देव माझा असं आपली होऊन जाते अवस्था. एकदम त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर द्वैत संसार अजिबात राहत नाही. मग बघा जसं आपण पंढरपुरात तिथं आपण एकत्र आल्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्याला म्हणजे द्वैतात आणि परत जायला नको वाटायला. तिथं कसं 8 दिवस कसं होतं, ना संसार होता, ना प्रपंच होता, ना टेन्शन होतं, ना काय नव्हतं. फक्त सकाळी उठायचं, काकडा म्हणायचं, परत आणि भजन, परत आणि हे कीर्तन वगैरे वगैरे. म्हणजे कुणाचं देणं घेणं नव्हतं, कुणाचे बांधायला बांध नव्हता, कुणाचं तू अमृत नव्हतं, काय नव्हतं, तर टेन्शन नव्हतं ना. म्हणजे संसारातलं काय नव्हतं, परमार्थ शिक म्हणजे आत्म्याला ते आवडत होतं, मायेला न आवडणार होतं. मग ज्या वेळेला परत आपण मायेत जाणार त्यावेळेला डोळ्यातनं पाणी आलं सगळ्यांना. का तर म्हणजे कसं आहे, आणि परत द्वैतात आपण चाललो. मग आता द्वैत नाम द्वैत दुरी गेलं होतं, तिथं फक्त एक परब्रह्म प्राप्त झाला होता. मग समबुद्धी घेता समान श्री हरे, समदम वरी हरी झाला. हा एकदम जास्त अवघड ओवी असल्यासारखी आहे इथं. म्हणजे कसं आहे की समबुद्धी घेता समान श्री हरी, म्हणजे समबुद्धी त्याच्याशी एकरूप बुद्धी ठेवून आपण जर नामस्मरण करवलो आणि श्रीहरी प्राप्त झाला, मग त्या वेळेला श्रीहरी प्राप्त झाल्यानंतर सम दम हरी म्हणजे सगळा कसा भूमिका आहे माहिती काय. सम म्हणजे काय, इंद्रियांना कंट्रोल करणे. दम म्हणजे इंद्रियांचा यथायोग्य वापर करणे, आणि मनशांती होणे ह्यातून. आणि तितिक्षा एक भाग येतो, सम दम तितिक्षा वगैरे असते ना. तितिक्षा म्हणजे काय, मनाची सहिष्णुता, म्हणजे मनाला प्रसन्न करून घेणे, मनाला काय करणे, आवरता आलं पाहिजे. तितिक्षा म्हणजे काय, मनाला कंट्रोल करणं, हा त्याचा भाग येतो तितिक्षा म्हणजे. सम दम वरी हरी झाला म्हणजे तो एकदम प्राप्त होऊन जातो आपल्याला.
त्यावेळेला मग सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. आता इथं माऊलीने 7व्या अध्यायात एक ओळी मांडल्यात बघा की आतावी घट बुडाला तो तेथेची फुटला. म्हणजे आतावी म्हणजे खोल पाण्यात घट बुडाला तो तेथेच फुटला. म्हणजे त्या घटात जे पाणी होतं त्या घटातलं पाणी बाहेर गेलं आणि बाहेरचं पाणी आत गेलं असं होत नाही. ते पाणी आहे तसंच आहे, फक्त घट फुटला आणि बाहेर गेला. तसं सर्वा घटी राम देहादेही एक, जसं सर्वांच्या ठिकाणी आहे ना, म्हणजे जाराज अंडा शोधाज उद्भिज या सगळ्यांच्या ठिकाणी जेवढे आता 800 कोटी संख्या आहे जगामध्ये त्या सर्वांच्या आतमध्ये आत्माराम कार्याला आहे. नवे नवे ते कुत्रा बैल गाढव डुक्कर बुक्कर सगळं मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत तो परब्रह्म कार्याला आहे. नवे नवे तो झाडात आहे, नवे नवे तो भिंतीत आहे, नवे नवे तो खांबात आहे, सजीव वस्तूत आहे, निर्जीव वस्तूत आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी ते सर्वत्र भरून उरलेलं असं परब्रह्म आहे. सर्वा घटी राम काय सर्वा घटी राम देहादेही एक, म्हणजे देहादेही एक, सगळ्या देहामध्ये तो आहे सगळीकडे आहे तो. मग पुढे सांगितलं त्याचं उदाहरण दिले माऊलीने सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. म्हणजे सूर्यप्रकाशक जसं सूर्यप्रकाश पडतो ना सहस्त्र रश्मी, जसं 100 मडकी ठेवा पाण्याने भरलेल्या त्या 100 मडक्यामध्ये तो सूर्य दिसतो ना, पण सूर्य एकच आहे, प्रतिबिंब त्यामध्ये दिसतं. तसं परब्रह्म एकच आहे, त्या परब्रह्माचा अंशात्मक रूपानं तुमच्या आमच्या माझ्या सर्वांच्या आतमध्ये ते स्वरूप आहे. मग आपला हा देह गेला निघून, मग आपला देह निघून गेला, दुसऱ्यांचा देह निघून गेला, मग त्यावेळेला उरणार आहे तो कोण शिल्लक? आत्मारामच उरणार आहे. मग देह निघून गेला, जसं आपण वाती लावतो ना, काय म्हणतात त्याला, पंथी लावतो असं 100 पंथी लावल्यात समजा, आणि त्या 100 पंथी ज्या वेळेला एकत्र करायच्या वेळेला एकत्र होऊ शकत नाहीत त्या, कारण का त्या पंथी मातीच्या आहेत आणि त्या एकत्र होऊ शकत नाहीत. पण त्यातली सगळ्यातली वात काढून दिवा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, प्रकाश, ते काढून घेतलं आणि त्याला एक केलं तर एवढी मोठी ज्योत निर्माण होईल ना. ती ज्योत एक होऊ शकते पण पंथी एक होऊ शकत नाही. पंथी म्हणजे देह आणि ज्योत म्हणजे काय, आत्माराम एकच आहे, तो एक होऊ शकतो, पण पंथी ती देहबुद्धी एक होऊ शकत नाही. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. म्हणून सर्वा घटी राम देहादे एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, सगळ्यांच्या आतमध्ये तोच आहे. जाताना फक्त आपण काय जाणार आहोत, सूक्ष्म देह घेऊन जाणार आहोत आपण. लक्षात येते काय? आतापर्यंत काय आपण ऐकत होतो की असा आत्मा जातो, आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अभंगाच्या वेळेलाच घेतला होता. अजून नवीन कोण असतील तर ऐका. म्हणजे आतापर्यंत आपण ऐकत होतो एक सुई सुद्धा आपण घेऊन जाणार नाहीत ना. पण माऊली बघा 15व्या अध्यायात सांगितलंय, 8वा 9वा आणि 10वा श्लोक मध्ये काय सांगतात माहितीये काय, आपण जाताना देह हा इथंच राहणार आहे. पंचभौतिक देह काल आपण झाला ना, परवा दिवशी काय 2 दिवसापूर्वी झाला ना 84 तत्वाचा देह, मग तो पंचभौतिक देह इथंच पडणार आहे 25 तत्वाचा. मग सूक्ष्म देह आपण घेऊन जाणार आहोत. आपण सूक्ष्म देह रूपानं आहोत, म्हणजे आपण डोळे घेऊन जाणार, नाक घेऊन जाणार, पंच ज्ञानेंद्र पंच कर्मेंद्र घेऊन जाणार, प्राणवायू पंच प्राण घेऊन जाणार, अंतकरण चतुष्टय घेऊन जाणार. इथं माऊलीने 19 भाग मांडलेत. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 10 आणि पंच प्राण ज्ञान आपण समान उदान 15 आणि 4 अंतकरण चतुष्टय. मी काल सांगालतो ना, अंतकरण पंचक सांगालतो, म्हणजे अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार. इथं आता चतुष्टय म्हणजे अंतकरण मन बुद्धी चित्त, एवढे 19 तत्व आपण इकडून तिकडं घेऊन जातो. आपण मोबाईलचं उदाहरण दिलं त्या दिवशी, म्हणजे मोबाईल इकडून तिकडं घेतला, त्यातलं सगळं डाटा तिकडं जातो सूक्ष्म. तसं सूक्ष्म देह ह्या देहातून तिकडं, दुसरा कुठला देह मिळेल त्या देहात आपला सूक्ष्म देह तिकडं जातो. आत्मा इकडं तिकडं जात नाही आहे, हे कुणी सांगणार नाहीत तुम्हाला. कारण का, तेवढा अभ्यास खोलपर्यंत करता आला पाहिजे. आणि आत्मा इकडं गेला आणि तिकडं गेला असं होत नाही. माझा आत्मा वेगळा, ह्यांचा आत्मा वेगळा, ह्यांचा आत्मा वेगळा असं नाही. बरं मी पाप केलं, मलाच ते कसं मिळणार बघा सांगलं. मग मीच पाप केलं ते मलाच कसं त्याचं भोग बघायला लागणार. आत्मा तर एकच आहे. आता विघट बुडाला म्हणजे तो आतमध्ये खोल आहे, त्यातलं पाणी इकडलं पाणी इकडं होत नाही. तसं हवा इकडली तिकडं होऊ शकत नाही. मग माझा आत्मा त्यात विलीन झाला, मग माझं मला पापाचं भोग कसं मिळणार, माझं पुण्याचं फळ मला कसं मिळणार, ते सूक्ष्म देहाला मिळतं. इथं हे उत्तर काय आहे, सूक्ष्म देहच इकडं जातो, त्याला काय म्हणतात, यातना देह पण म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला आपण आध्यात्मिक ताप
आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरात जे होतात ते आध्यात्मिक ताप, म्हणजे ताप येणं, डोकं दुखणं, खरोच गजकरणं, नायटा वगैरे वगैरे सगळे. आता खरंच गजकरणं नायटा म्हणे आहे, पण समर्थ रामदास स्वामींनी त्यामध्ये तसं मांडलंय. म्हणजे जे काही देहाला रोग होतात त्याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. आधी भौतिक ताप काय की भोवतालच्याकडून ताप होतं आपल्याला, म्हणजे अमक्यानं त्रास दिला, तमक्यानं त्रास दिला आणि डोक्याला टेन्शन वगैरे आलं, हे भोवतालच्याकडून ताप झालं, हे भौतिक ताप. आधी दैविक ताप काय सांगितले यामध्ये इथं समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात असं म्हणले की आधी दैविक म्हणजे आपल्या पाप पुण्य जे काय पापानं आपल्याला कर्मानं भोगायला लागतं जिथं वर गेल्यानंतर, त्यावेळेला ते म्हणजे वैतरणी नदी आहे वगैरे वगैरे सगळं जे आहेत ना तिथं 21 प्रकारचे नरक आहेत आणि 7 प्रकारचे वेगळे नरक दाखवले तिथं. आणि त्या रवरव नदी वगैरे वगैरे सगळे दिलेले आहेत. त्या 28 प्रकारचं असं टोटल नरकाचा भाग दाखवलाय. त्यात पडताना देह तिथं यातना देह मिळतो आणि तो यातना देह म्हणजे हा सूक्ष्म देह असतो. तो सूक्ष्म देह त्या प्रकारचा तेवढा यातना देह तिथं मिळालेला असतो आणि त्या यातना देहाला तिथं हे भोग बघायला लागतात. आपल्याला वाटतं माझा आत्मा वेगळा असतो, मग कसं काय भोग बघणार मी तिथं, हे यातना देह असतं तिथं. हा यातना देह तिथे घेऊन जातो. म्हणून काय सांगितलं, सर्वाघटी राम, सगळीकडे तो आहेच आहे. फक्त तो श्री आता बघा आपण असं आपण ऐकलं म्हणजे परब्रह्म सगळीकडेच आहे, पण 9व्या अध्यायात अर्जुनाला श्रीकृष्ण सॉरी काय म्हणतात माहिती काय, जरी मी सगळीकडे असलो है ना, इथं असलो आणि सगळ्यांच्या ठिकाणी जरी मी असलो तर मी त्यामध्ये नाही आहे. आता इथं एक एक माणसं काय चातुर्य वापरतात माहिती काय, तर भगवंत सगळीकडे आहे, मग मनुष्य बलात्कार का करतो, दरोडे का घालतो आणि वाईट कर्म का करतो वगैरे 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 सगळं जे वाईट कृत्य आहे ना हे सगळं का करतो, तो भगवंत आहे का आतमध्ये, मग तोच करून घेतो माझ्याकडून. वा रे वा आहे ना, हे पाप पुण्य समकृत आहे, म्हणजे आपल्या आपल्या देहाचं येतं. मग तो का करतोय ह्याचं उत्तर आहे का की त्यावेळेला 9व्या अध्यायातच पहिल्या ओवीतच मांडलेलं आहे माऊलीने. काय मांडलेलं आहे की त्याचं उत्तर देताना एक 7व्या अध्यायामध्ये 58 क्रमांकाची ओवी आहे. तया उदकाचे आवेशे प्रगटले जे ते जे लखलखीत दिसे, तये विजू माझी माझी असे सलील काय, म्हणजे तया उदकाचे आवेशे लखलखीत ते जे दिसे, म्हणजे उदक ज्यावेळेला पाणी पडतं वेगानं, खाली पडल्यावर ते पाण्यानं लखलखीत तेज, म्हणजे तिथं मोटर फिरते, मोटर फिरल्यानंतर तिथं ट्रान्सफॉर्मर लाईट तयार होते, लाईट तयार होते आणि ती लाईट तयार झाली म्हणजे वीज तयार झाली. हे त्यावेळेला सांगितले माऊलीने. आता कोयनेमध्ये आमच्याकडं कोयना आहे सातारा जिल्ह्यात, तिथं कोयनेत लाईट तयार झाली कशापासून, पाण्यापासून. ती पाण्यापासून लाईट तयार होते हे त्यावेळेला माऊलीने सांगितलेलं आहे. 7व्या अध्यायातली 58 क्रमांकाची ओवी आहे. मग ते विजू माझी असे सलील काय, मग त्या विजेमध्ये आता बघा पाण्यापासून लाईट तयार झाली, माऊलीने उदाहरण दिले आहे, पाण्यापासून लाईट तयार झाली, मग त्या लाईट मध्ये सलील काय, मग आणि परत त्या विजू माझी असे सलील काय, सलील म्हणजे पाणी येतं. आता पहिला उदक घेतलं पाणी, आता इथं सलील म्हणजे त्या विजेमध्ये त्या लाईट मध्ये परत पाणी असतं का, नाही ना, पाण्यापासून लाईट तयार झाली पण त्या लाईट तयार झालेल्यात पाणी नसतं, असेल का असं माऊलीनं प्रश्न विचारला. तर नाही त्याचं उत्तर. तसं हे सगळं जगत माझ्यापासून तयार झालंय पण त्या झालेल्या जगतामध्ये मी नाही आहे असं माऊली म्हणतात तिथं. म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात, परब्रह्म काय म्हणतात, हे माझ्यापासून जरी उत्पन्न झालं असलं तर मी तिथं नाही. तो त्याच्या देहाचा भाग आहे बाबा, है ना, तो त्याच्या कर्माचा भाग आहे. तो त्याच्या कर्मानं तो भोगतोय, तो त्याच्या कर्मानं तो सगळं दरोडेखोर घालतो, त्याच्या कर्मानं तो वाईट कर्म करतो, त्याच्या कर्मानं तो चांगले कर्म करायला लागलेला आहे. तिथं माझा काही तिथं रोल येत नाही आहे, हे त्याला उत्तर आहे. म्हणून सांगितलं काय, सर्वा घटी राम, जरी सगळीकडे असला तर तो परब्रह्म जे काय आपण कृत्य करतो, वाईट कृत्य चांगलं जे काय आपण करतो ते आपल्या कर्माचं भोगानं, आपल्या चांगल्या फळानं आपल्याला ते प्राप्त होतं, आपल्या वाईट कर्मानं ते आपल्याला भोगायला लागतं. म्हणून सर्वाघटी राम देहा एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, म्हणजे हजारो मडक्यामध्ये जसं सूर्याचं प्रतिबिंब दिसतं तसं हजारो लाखो कोटी देहामध्ये ते एक परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून ज्ञानदेव चित्ती मागिल्या ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिल्या जन्मा मुक्त झालो. म्हणून काय म्हणतात बघा, ज्ञानदेवा चित्ती, आता इथं काय सांगितलं, चित्तामध्ये धरता आलं पाहिजे. हरिपाठ नेमा अखंड नियमानं चित्तामध्ये धरून हरिपाठ करायचं आपल्याला आहे ना. हरिपाठ करता आलं पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे, उपासनेत राहता आलं पाहिजे. मग ह्यात जर आपण असेल ना
अखंड अखंड जर आपल्याकडून उपासना घडत असेल, चित्तामध्ये सांगितलंय, कसो कसो भाग एक 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 वापरतात बघा. एकदा मुखात म्हणतात, एकदा कंठात धरा म्हणतात, एकदा चित्तात धरा. चित्त म्हणजे हा 4था नंबरचा भाग आहे. अंतकरण चतुष्टकला अंतकरणात आलं मग मनाकडे येतं. आता अंतकरणात एकेकांना वाटतं की आज बाबा 8ला जॉईन व्हावं, आज काय तर हरिपाठचं निरूपण आहे म्हणे, चांगलं चांगलं सांगतात म्हणे, असं आम्ही ऐकलंय. अंतकरणात येतं, मग मनाकडे येतं दुसऱ्यांदा. मग मन काय म्हणतं, मन म्हणतं काय आता व्हाव का नको जॉईन व्हाव का नको, मग हे स्वयंपाक करायचा आहे मला, अमकं काम आहे मला, तमकं काम आहे, हे राहतंय ते राहतंय. मग एकदा होऊनच बघूया, एकदा मन म्हणतंय, मन ठरवतंय. मग मनाचं जर बाजू कुठली जड असेल ना तर तिकडे जातो. हा एकदा मन ठरवलं करूयाच आता, जॉईन होऊयाच आता म्हटलं, मग जॉईन होते मन. करू न करू ऐसे वाटते ते मन है ना. मग मनाकडे आलं, मनाची बाजू जर प्रगल्भ जास्त झाली तर मग जॉईन होतो. मग बुद्धीकडे येतं, मग बुद्धी कार्याला चालू होते. मग हरिपाठ चालू झाला, निरूपण चालू झालं, बुद्धी वापरायला लागतो तिथं. बुद्धी काय, हा हे असं हे असं हे असं हे योग्य सांगितलं ते नाही योग्य सांगितलं वगैरे वगैरे. बुद्धी म्हणजे आपण परीक्षक म्हणून बसायला लागलो ना तर आपण काय करतो, परीक्षक म्हणून बसलो हे ना, परीक्षक म्हणून जर बसलो ना तर आपण चुका काढायला लागतो. आपण जर विद्यार्थी म्हणून बसलो ना, इथं श्रवण करत असताना हे जे भाग द्यायला हे माऊलीच मला द्यायला लागल्यात. कार्याकरण हा पांडुरंग तवनकर आहे म्हणून आपण जर घेतला इथं आणि माऊलीच्याच मुखातून मला हे द्यायला लागल्यात बाबा, हा कार्याकरण आहे ना. म्हणजे फक्त आपण कार्याकरण असतो इथं. म्हणजे हे बघा, आलिया संसार उठावे करा शरणजा उदारा, देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय, देता देविता नेता नेविता येत्याची सत्ता काय, निमित्ताचा धनी. हा निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आपलं काय नाही, फक्त आपण निमित्त मात्र आहोत है ना, निमित्ताचा धनी. फक्त आपण निमित्त मात्र आहोत. करवता करता करवेता श्रीराम आहे, करता करवेता तो भगवंत आहे आणि त्याच्याच मुखातून येत आहे म्हणून आपल्याला घेता आलं पाहिजे. मग आल्यानंतर बघा, मग बुद्धी ठरवते हा उत्तम आहे उत्तम आहे. मग चित्ताकडे येतं, अंतकरण मन बुद्धी आणि चित्त. मग चित्ताकडे ठासून बसलो एकदाच, हा उत्तम श्रवण करता आलं पाहिजे आणि ह्यातून मला असंच राहता आलं पाहिजे. मग चित्त म्हणतं असं राहता आलं पाहिजे. मग नामस्मरण आहे, मग उपासना आहे, मग सगळे एक 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 भाग येत राहिले. मग नियमात आला आहे ना, मग नियमात आला, हे सगळं करायला लागला. मग उपासना करायला लागला, मागील जन्मा मुक्त झालो. मग ह्यात सगळ्यात राहायला लागला, उपासनेत राहिला, मग परमार्थात राहायला लागला, तर मागील जन्मा मुक्त झालो. मागीलचं जे काय पापकर्म होतं त्यातून पण तो मुक्त होतो. माऊली येतं म्हणतात, एका हरिपाठातून, एका नामस्मरणातून, एका उपासनेतून सगळं मागील जन्माचं कितीतरी जन्माचं भोगायला लागलेलं पाप आहेत ना, त्या पापाचा सगळा नाश होतो एका हरिपाठात दिलेला आहे. म्हणून हरिपाठाची उंची बघण्यासाठी, माऊलींची उंची बघण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी बघता आलं पाहिजे. आणि माऊली किती उदार आहेत हे बघण्यासाठी आपल्याला हरिपाठ उघडता आला पाहिजे. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी हे उत्तम 2 ग्रंथ आपल्याला माऊलीने आपल्यासाठी दिलेला आहे. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरवळा जाणे, समबुद्धी घेता समान श्री हरी, समधमवरी हरी झाला, सर्वागती राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील जन्मा मुक्त झालं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.